महाराष्ट्रात पुढच्या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प येऊ घातलाय, पण तो प्रकल्प आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर वाढवण. आणि तुम्ही सातत्याने वाढवणबद्दल बोलताय. ज्या पद्धतीचा प्रकल्प आहे तो प्रकल्प पाहता ओव्हरऑल महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीत मला वाटतं सगळ्यात जास्त योगदान देऊ शकेल अशा स्वरूपाचा तो प्रकल्प आहे. तर त्या प्रकल्पाने महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार आहे, आणि दुसरं ज्या पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये तो प्रकल्प आहे महाराष्ट्रापेक्षा गुजरात जास्त पळवणार नाही. नाही, पहिली गोष्ट तर अशी आहे की वाढवण प्रकल्प हा महाराष्ट्राची पुढची 30 वर्षाची ग्रोथ ही त्या ठिकाणी फ्युएल करणार आहे. वाढवण ही जी जागा आहे देशामध्ये सगळ्यात डीप ड्राफ्ट असलेली जागा आहे. म्हणजे 10 किलोमीटर समुद्रात 20 मीटरचा डीप ड्राफ्ट आपल्याकडे तिथे आहे. त्यामुळे देशातलं सगळ्यात महत्वाचं बंदर हे वाढवण होणार आहे. साधारणपणे याची संकल्पना 80च्या काळातली होती. 92 साली त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका झाली आणि डहाणू हा नॅचरल एरिया असल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचं बंदर करण्यात येऊ नये अशी ती याचिका होती. त्याच्यावर स्थगिती देऊन 98 साली अंतिम निर्णय झाला की डहाणूला या ठिकाणी वाढवण बंदर करता येणार नाही. ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की हे बंदर देशाला आणि महाराष्ट्राला पूर्णपणे परिवर्तित करू शकतं. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कुठल्या कारणाने त्यांनी परमिशन नाकारली आहे तर लक्षात आलं की त्याचा संपूर्ण राईट ऑफ वे हा डहाणू नॅचरल एरियामधनं होता. मग मी आमच्या लोकांना कामाला लावलं. मी सांगितलं की आपण हा प्रयत्न करूया की एक नवीन राईट ऑफ वे शोधूया जो नॅचरल एरियाच्या बाहेर आहे. आणि मग आम्हाला डीप सी मधनं एक राईट ऑफ वे सापडला की जो एरियाच्या बाहेर आहे. त्याच्यानुसार मग 2017 साली आम्ही पुन्हा तो टेकअप केला. 18ला त्याच्या काही परवानग्या मिळवल्या. मग केंद्र सरकारसोबत करार केला. केंद्रासोबत एक कंपनी आम्ही तयार केली. त्याच्यानंतरची त्याची जर्नी अशी होती की डहाणू नॅचरल एरियाच्या कमिटीकडनं त्याचं मूल्यांकन करून घेणं. त्या संदर्भात जज अपॉइंट होते, सुप्रीम कोर्टाने अपॉइंट केलेले, त्यांनी मान्यता दिली, सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि फायनली आता तो प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाला. आता या प्रकल्पाचं महत्व काय आहे तर पहिलं महत्व हे आहे की आज मुंबई हे आपलं फायनान्शियल कॅपिटल याकरता आहे की मुंबई एक पोर्ट आहे आणि जे आपलं मुंबई पोर्ट आहे आणि त्याच्यासोबत जेएनपीटी पोर्ट. आता जेएनपीटी हे जे आपलं पोर्ट आहे देशाच्या कंटेनर ट्रॅफिकच्या 65% कंटेनर ट्रॅफिक एकटं जेएनपीटी पोर्ट हे हँडल करतं. म्हणजे मॅरीटाईम पॉवर म्हणून आपली जी काही कॅपॅसिटी आहे ती या जेएनपीटी पोर्टमुळे. आता जे आपण वाढवण पोर्ट करतोय हे जेएनपीटीच्या 3 पट मोठं पोर्ट आहे. म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट, सगळ्यात डीप ड्राफ्ट असलेलं पोर्ट हे पोर्ट आपण करतोय आणि त्याच्यामुळे खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे. मी माननीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली होती की आपण अनायसे रेक्लेमेशन करतोय तर या पोर्टसोबत एक एअरपोर्ट केलं पाहिजे. मुंबईला 3ऱ्या एअरपोर्टची गरज आहे. हा जो सगळा वसई विरार डहाणू परिसर आहे हा वाढता परिसर आहे. प्रधानमंत्र्यांनी त्यालाही मान्यता दिली. त्यामुळे 3रं एअरपोर्ट देखील त्या ठिकाणी होणार आहे. आपली जी बुलेट ट्रेनचा स्टॉपही त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एक मोठी इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी आपण तयार करतो. आता आपण जे म्हणालात त्यापेक्षा उलट आहे. हे पोर्ट झाल्यानंतर फॉर्च्युनेटली काय म्हणाल म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी याकरता म्हणतो की देशामध्ये शेवटी एक कॉम्पिटिशन आहे. आपल्याकरता फॉर्च्युनेटली आणि अनफॉर्च्युनेटली फॉर गुजरात त्यांच्या पोर्टचं महत्व यातनं पूर्ण कमी होणार आहे. क्या बात. कारण आपण जर गुजरात बघितलं असेल तर गुजरातचा पोर्ट आपला नकाशा बघा तुम्ही, असा नकाशा आहे. गुजरातचा पोर्ट आतमध्ये हा समुद्रात नाही येतो. म्हणजे एक प्रकारे समुद्र जो आतमध्ये गेला तिथे तो पोर्ट आहे आणि डहाणूचा पोर्ट हा समुद्रातला पोर्ट आहे. त्यामुळे आता जे काही आखाती देशाकडनं किंवा मग तिकडनं युरोपकडनं त्यांना पहिला पोर्ट कुठला आहे, त्यांना पहिला पोर्ट आता डहाणूचा पोर्ट आहे. त्यामुळे या पोर्टमुळे पण त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो की आत्ताची भारताची परिस्थिती अशी आहे की हा पोर्ट असो, गुजरातमधले पोर्ट असो, खाली अजून कुठले कर्नाटकातले पोर्ट असो किंवा आंध्रातले पोर्ट असो, सगळ्या पोर्ट करता बिझनेस आपल्याकडे आहे. आपल्याला पोर्ट कॅपॅसिटी आज कमी पडते. आपण हळूहळू ज्या सप्लाय चेनचा भाग होतोय त्या सप्लाय चेनचा भाग होण्याकरता म्हणजे ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होण्याकरता
आपल्याला पोर्ट कॅपॅसिटीची अजून खूप आवश्यकता आहे. त्यामुळे कुठलाच पोर्ट याने अफेक्ट होणार नाही. उलट आपण आपली कॅपॅसिटी वाढवू, आपला बिझनेस वाढवू, आपल्या देशाचा रेव्हेन्यू वाढवू. वाढवणचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपात मला वाटतं सगळ्यात उच्चांकी रोजगार निर्मिती वाढवणच्या निमित्त. हो बिलकुल. कारण वाढवण हा जो हे जे बंदर आहे हे डायरेक्ट इनडायरेक्ट 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे. त्यामुळे हे प्रचंड म्हणजे ही जी इकोसिस्टीम तयार होते ही अनबिलिव्हेबल अशा प्रकारची इकोसिस्टीम आपण तयार करतो. आणि खरं तर म्हणजे ही 10-20 वर्षापूर्वी जर आपण तयार करू शकलो असतो तर आज आपला देश खूप पुढे चालला गेला असता. पण ठीक आहे, ज्या काही अडचणी आल्या आता अडचणी दूर झाल्या आहेत, काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे. आणि दुसरं कसं आहे की पोर्ट असल्यामुळे डाऊनस्ट्रीमला आज आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जे नवीन उद्योग आहे, नवउद्योग जे आहेत, ज्याला इंडस्ट्री 4.0 आपण म्हणतो, ही इंडस्ट्री 4.0 किंवा 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचे जे काही त्याचे अपत्य आहेत हे सगळे या पोर्टमुळे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे.